35/3 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा। आता हेच उदाहरण मी इथे मांडलेलं आहे 35/3। आता आपण भागाकार करूया, 35ला 3ने भागूया। 3 एके 3 वजा चिन्ह काढलं 3 दशक म्हणजे 30, 5चे 5, 3तून 3 गेले 0, 5ला पुन्हा भागूया। 3 एके 3 वजा चिन्ह 5तून 3 गेले राहिले 2 0। आता आपण पूर्णांकयुक्तमध्ये रूपांतर करायचं आहे। पूर्ण भाग हा रेषेच्या डाव्या बाजूला येणार। उत्तर भाग हा जो आलेला ते तुमचा पूर्ण भाग आहे। 11 पूर्णांक जी बाकी राहील तो तुमचा अंश असणार। 11.2/3 छेद तसाच ठेवायचा आहे। 11.2/3 पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर। 2/3 अधिक 1/3 अधिक 7/3 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता? आता या ठिकाणी ह्या ज्या संख्या आहेत त्या मी सगळ्या खाली मांडलेल्या आहे। 2/3 अधिक 1/3 अधिक 7/3 याची बेरीज आपण करायची आहे। आता छेद समान आहेत म्हणून छेद तसाच ठेवायचा, अंशाची बेरीज करायचा अपूर्णांकामध्ये। मग छेद तसाच ठेवला, अंशाची बेरीज 7 अधिक 1 8 आणि 2 10, 10/3 आलं। मग 10/3 येण्यासाठी हे जे अपूर्णांक दिलेले आहे त्याला अंशाला आणि छेदाला समान संख्येने भागलं पाहिजे, म्हणजे 10/3 हे उत्तर येणार। मग याला 100/3 आहे म्हणजे होऊ शकत नाही। 3ला 3 10 आहेत, यालाही अंशाला आणि छेदाला आपण भागू शकत नाही कारण 10/3 येणार नाही। इथे पण 10/9 आहे, इथे होऊ शकणार नाही। मग ह्या ठिकाणी चौथा पर्याय 50/15 हा पर्याय, ह्याला आपण 10ने भागू 50/15ला समान संख्येने भागू शकतो। म्हणजे संख्येच्या एकक असताना इथे 0 इथे 5 आहे, म्हणजे या दोन्ही संख्येला 5ने आपण भागू शकतो। म्हणजे अंशाला 5ने भागलं, छेदाला 5ने भागलं तर उत्तर येणार 10×5 = 50 आणि 5×3 = 15, म्हणजे 10/3 आलेला आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 4 50/15 हा सममूल्य अपूर्णांक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर। 5.3/2 या अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा। आता ही संख्या आहे ती मी खाली लिहिली आहे 5.3/2। याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या म्हणतात कारण याच्यात पूर्णही भाग आहे आणि अपूर्णही भाग आहे, म्हणून त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतात। आता अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करताना पूर्ण संख्येला छेदाने गुणायचं आणि त्याच्यात अंश मिळवायचा। पूर्ण संख्या म्हणजे हे बघा इथे 5ने 5 × 2 + 3 5 × 2 + 3 म्हणजे तुमचा अंश येणार 5 × 2 = 10 + 3 13, छेद तसाच ठेवायचा छेद 2, 13/2 हे त्याचं उत्तर। पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर। 3.2/7 हा अपूर्णांक कोणत्या प्रकारात समाविष्ट आहे? आता या ठिकाणी 3.2/7 हा अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक नाही, कारण ज्याचा फक्त अंशाधिक असतो त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात। छेदाधिक म्हणजे ज्याचा छेद मोठा असतो त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात। पण या संख्येमध्ये पूर्णही भाग आहे आणि अपूर्णही भाग आहे, म्हणून त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतात। म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे। पूर्णांकयुक्त अपूर्णांक पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर। 2/7 अधिक 5/7 बरोबर किती? आता हेच उदाहरण मी खाली लिहून घेतलेलं आहे। हे अपूर्णांक आहेत आणि त्याची बेरीज करायची आहे। जेव्हा अपूर्णांकाची बेरीज करायची असते आणि छेद समान असतो तर छेद तसाच लिहायचा आणि अंशाची बेरीज करायची। 5 आणि 2 7, 7/7 7/7 म्हणजे काय? तर 7/7 म्हणजे 7ने 7ला भागलं, उत्तर येणार 1। पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर। 5/7 हा अपूर्णांक टिंब अपूर्णांक आहे। आता हा अपूर्णांक वरती 5 लिहिलेले आहेत अंशस्थानी, छेदस्थानी 7 लिहिलेले आहे। छेदस्थानची संख्या मोठी आहे म्हणून हा छेदाधिक अपूर्णांक आहे, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर। 21/5 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा। आता हे मी इथे मांडून घेते 21/5 हा आहे अपूर्णांक। छेदाने अंशाला भागायचं आहे म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक मिळणार। मग आपण छेदाने अंशाला भागूया। 21/5 5×4 = 20, वजा चिन्ह काढलं, 1चा 1 2तून 2 गेले 0, 4 हा तुमचा पूर्ण भाग आहे। जे भागाकार आहे ते तुमचा पूर्ण भाग आहे। उत्तर आलेलं 4 हा तुमचा पूर्ण भाग, तो रेषेच्या डाव्या बाजूला मांडून घ्यायचा आहे पूर्ण भाग। आणि उरलं किती? 1 उरला आहे, तो तुमचा अंश असेल आणि ज्याने भागलं तो तुमचा छेद असेल। 4.1/5 पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर।